युती धर्म जपत धनराज गुट्टे यांची अपक्ष उमेदवारी बिनशर्त मागे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार निर्णय. अंधोरी जिल्हा परिषद गटात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट युती झाल्याने युती धर्म पाळत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात आली. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत, अभ्यासू, संघटनात्मक बांधणीसाठी ओळखले जाणारे आणि तळागाळात प्रभावी जनाधार असलेले नेतृत्व श्री धनराज विक्रम गुट्टे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळू शकली नाही. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा आग्रह, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि हा आपला नेता आहे या भावनेतून धनराज गुट्टे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. हा निर्णय कोणत्याही क्षणिक राजकीय स्वार्थातून नव्हता, तर अनेक वर्षाच्या प्रामाणिक व निस्वार्थ कार्यावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा तो आविष्कार होता. या निवडणुकीत ओबीसी समाजाचे 3 आणि मराठा समाजाचा 1 उमेदवार रिंगणात असल्याने सामाजिक व राजकीय समीकरणे अत्यंत संवेदनशील बनली होती. अशा परिस्थितीत धनराज गुट्टे यांची अपक्ष उमेदवारी ही निवडणुकीची दिशा बदलणारी व निर्णायक ठरू शकणारी होती. मात्र खरे नेतृत्व हे केवळ निवडणूक जिंकण्यापुरते मर्यादित नसते. योग्य वेळी मोठा निर्णय घेण्याचे धैर्य दाखविणे हाच नेतृत्वाचा खरा कस असतो. राज्याचे मुख्यमंत्री, भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्ट आदेशानुसार तसेच पक्षाच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून धनराज गुट्टे यांनी आपली अपक्ष उमेदवारी बिनशर्त मागे घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनराज गुट्टे यांच्या कार्याची, निष्ठेची व नेतृत्व गुणांची दखल घेत ही माघार नसून पुढील मोठ्या भूमिकेची तयारी आहे, योग्य वेळी येऊन मोठी संधी दिली जाईल असा विश्वास व्यक्त केलाय. या शब्दांचा मान ठेवत धनराज गुट्टे यांनी पक्षनिष्ठा, शिस्तीचे उदाहरण घालून दिले. हा निर्णय म्हणजे राजकारणातून बाजूला होणे नसून भविष्यात राज्यस्तरीय नेतृत्व म्हणून स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. तत्कालीन लोकप्रियतेपेक्षा पक्ष नेतृत्वाचा विश्वास व संघटनात्मक शिस्त महत्त्वाची मानणारा हा हाडाचा कार्यकर्ता म्हणून धनराज गुट्टे यांची ओळख या निर्णयातून अधिक ठळक झाली आहे. मुख्यमंत्री महोदय, महसूल मंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष, पर्यावरण मंत्री, जलसंपदा मंत्री, सहकार मंत्री आमदार धनंजय मुंडे, लातूरचे पालकमंत्री, जिल्ह्यातील सर्व आमदार, भाजप जिल्हा अध्यक्ष श्री बसवराज पाटील यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आलाय. या संपूर्ण प्रवासात खंबीरपणे सोबत राहिलेले कार्यकर्ता, मित्र, समर्थक व हितचिंतकांचे धनराज गुट्टे यांनी मनपूर्वक आभार मानले. पक्षासाठी थांबण्याची ताकद ज्याच्यात असते तोच उद्या पक्षाचे नेतृत्व करू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक काळात झालेल्या टीका टिप्पणीबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करत निवडणूक प्रचारात टीका होत असतात असेही नमूद केले. राज्यभरातून फोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे उपकार कधीही विसरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आजची माघार ही पराभवाची नव्हे तर उद्याच्या राज्यस्तरीय नेतृत्वाची नांदी आहे असा ठाम संदेश या निर्णयातून जनतेपर्यंत पोहोचत आहे. माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.